आज की रोटी ही हर सदस्य व्यक्ती गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 6 जानेवारी 2026 मंगलवार। जगा ज्याचा दरवाजा, तू जगा ज्याच्या बाजूस त्याचा दरवाजा ठेव आणि त्याला कालचा दुसरा व तिसरा मजला कर। उत्पत्ती 6 अध्याय 16 वचन। आजच्या जगा ज्याला 3 मजले होते। हे 3 मजले मनुष्याचे आत्मा, प्राण, मन आणि देह यांचे प्रतीक आहेत। त्याच वेळी ते पवित्र त्रिमूर्तीचेही देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा आपल्या दैवी संरक्षणाची चिन्ह आहेत। सर्वात खालच्या मजल्यावर दरवाजा होता। स्वर्ग सोडून आपल्या खातीर पृथ्वीवरील नीच अवस्थेत उतरलेला ख्रिस्त हा दारणाची जगाचा दरवाजा आहे। येशू म्हणाला, मीच दरवाजा आहे। कोणी माझ्याद्वारे आत आला तर त्याला तारण मिळेल, तो आत बाहेर जाईल आणि चारा मिळविल। योहान 10 अध्याय 9 वचन। तो फक्त दरवाजा नाही तर तोच मार्गही आहे। प्रभू म्हणाला, मीच मार्ग, सत्य व जीवन आहे। माझ्या वाचून कोणीही पित्याकडे येत नाही। योहान 14 अध्याय 6 वचन। या जगात हजारो धर्म आणि तत्वज्ञान असू शकतात, अनेक शिक्षक आणि विचारवंत असू शकतात, पण ख्रिस्त सर्वांकडे जाणारी सीडी आहे। पापासाठी प्रायश्चित्त म्हणून स्वतःला अर्पण करणारा तोच एकमेव आहे। स्वर्गाखाली दुसरे कोणतेही नाव दिलेले नाही ज्याद्वारे आपण तारण पाहू शकतो। नोआच्या जगाला वरच्या मजल्यावर एक खिडकी ही होती। त्या खिडकीतून प्रकाश आणि हवा जगात येत होती। ही खिडकी आपल्या प्रार्थना जीवनाचे प्रतीक आहे, जे आपल्याला देवाशी जोडते। आपल्यापैकी प्रत्येकाला प्रभूशी खोल नाते आणि ऐक्य आवश्यक आहे। केवळ प्रार्थनेचे जीवनच आपल्याला त्या अखंड संगीतात आणते। प्रार्थनेत आपण देवाशी संवाद साधतो आणि त्याची आत्मा आपल्याशी संवाद साधतो। जर जगातील खिडकी बंद राहिली असती तर आत अंधार झाला असता आणि प्राण्याची गाणीमुळे वातावरण अस्वच्छ झाले असते। त्याचप्रमाणे तुमची आत्मिक जीवनाची खिडकी बंद राहिली तर अंतःकरण अंधारलेले, डफ आणि अस्वस्थ होते। तुमचे आत्मिक जीवन निरोगी ठेवण्यासाठी हृदयाची खिडकी स्वर्गाकडे उघडी ठेवा। दानिएलने आपल्या वरच्या खोलीच्या खिडक्या यरूशलेमकडे उघड्या ठेवल्या आणि दिवसातून 3 वेळा प्रार्थना केली। कल्वरीकडे ज्या पर्वतावरून तुमची मदत येते, तुमचे हृदय उघडा, मग तुमची मदत नक्कीच प्रभूकडून येईल, जो आकाश व पृथ्वीचा कर्ता आहे। स्तोत्र 121 अध्याय 2 वचन। अधिक म्हणण्यासाठी वचन लेखावर सही झाली आहे। हे कळल्यावर दानिएल आपल्या घरी गेला। त्याची वरच्या खोलीत यरूशलेमकडे उघड्या असलेल्या खिडक्यासमोर तो दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून प्रार्थना करीत व आपल्या देवाचे आभार मानत असे, जसे तो पूर्वीपासून करीत होता। दानिएल 6 अध्याय 10 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी उत्पत्ती 16 अध्याय 17 अध्याय, संध्याकाळी मत्ती 5 अध्याय 27 वचन से 48 वचन। धन्यवाद। वचन